खेड तालुक्यात ऑनलाईन दस्त नोंदणीचे 3:13 वाजले। दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुनर्वसनाच्या जमिनीवर धनदांडग्यांचा डोळा। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी कार्यकर्त्यांसह राजगुरुनगर येथील सहदुय्यम निबंधक खेड क्रमांक 3 कार्यालयामध्ये ऑफलाईन दस्त नोंदणीचा केला भांडाफोड। 8 दिवसात दोषींवर कारवाई करण्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं माजी आमदारांना आश्वासन। ऑफलाईन दस्त नोंदणीला लाखोंची बोलली। दुय्यम निबंधक अधिकारी सुनील परदेशी यांनी ऑफलाईन दस्त नोंदणी करताना 5 लाख रुपये घेतल्याचा माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अधिकाऱ्यासमोर थेट सवाल। पहिल्या श्रावण सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी। पहाटे शिवलिंगाला दुग्धाभिषेक, मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट, डाकिन्या भीमाशंकरचा मंदिर परिसरात जय जयकार, बम बम भोलेचा जय घोष। श्रावण सरी झेलत दाट धुक्यातून वाट काढत भाविक महादेव चरणी। चाकण येथील चक्रेश्वर, राजगुरुनगर शहरातील सिद्धेश्वर, गुंडाळवाडी नजीक शंभू महादेव, बोरगिरीचा कोटेश्वर, पूर्व भागातील वाकळवाडीचा वाळकेश्वर आदी खेड तालुक्यातील शिवमंदिरात भाविकांची रीघ। घरातील एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आळंदी येथे मोठा अनर्थ टळला। दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी, कोणतीही जीवितहानी नाही। आगीचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। आळंदी येथील दत्त मंदिर रस्त्यालगतच्या हरिपाठ उद्यानासमोरील अनिल कुऱ्हाडे यांच्या गल्लीत 28 जुलै रोजी पहाटे 5:30च्या सुमारास घडला प्रकार। लहू विठ्ठल कोकाटे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा झाला स्फोट। गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज। मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दलातील लीडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित गुंडरे, सिद्धार्थ गावडे, साहिल काळे, वाहन चालक विनायक सोळंकी यांच्या टीमची कामगिरी। मरकळ आळंदी रस्त्यावर बेदरकार कंटेनरची ऍक्टिवा दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात 17 वर्षांच्या युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। 17 वर्षीय शिवम निलेश काबरा या युवकाचा मृत्यू तर धाकटा भाऊ 12 वर्षीय आराध्य गंभीर जखमी। मरकळ गावच्या हद्दीत सोमेश्वर मिसळ हॉटेल समोर 27 जुलै रोजी दुपारी 12:30च्या सुमारास घडली घटना। दोन 2025-26 मधील 11व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर आणि सिनियर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी दुसरा क्रमांक पटकावत केली पदकाची कमाई। जिल्हा सचिव तुषार आवटे यांची माहिती। नाशिक येथे महाराष्ट्र राज्य तायक्वांदो फेडरेशनच्या वतीने आयोजित 3 दिवसीय 34वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मुले मुली आणि 37वी महाराष्ट्र राज्य सिनियर पुरुष आणि महिला तायक्वांदो चॅम्पियनशिप राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 34 संघातील विविध वजनी गटातील 750 खेळाडूंनी घेतला सहभाग। पुणे जिल्ह्यातील 60 खेळाडूंनी सहभागी होत केली नेत्रदीपक कामगिरी। 16 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्य पदक अशी 29 पदकांची गवसणी घालत स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा पटकावला चषक। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।